मित्रांनो, आज तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ध्यान करतात का? ध्यान म्हणजे मेडिटेशन करतात का? तुम्ही स्वतःहून ध्यानाला दिवसातून एकदा तरी बसतात का? ध्यान म्हणजे मेडिटेशन करणं फार जरुरी आहे, फार गरजेचे आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत म्हणजे पूर्ण लाईफटाईम प्रयोग म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ही हॅबिट लावून घेणं स्वतःला फार गरजेचे आहे. हे आपल्या रुटीनमध्ये मेडिटेशन हे आणलंच पाहिजे, प्रत्येकाने आणलंच पाहिजे. मेडिटेशन केल्याचे अनेक फायदे आहेत, अनेक फायदे. पहिली गोष्ट तर मेडिटेशन केल्याने माइंड चांगलं राहतं, आणि माइंड चांगला असेल तर सर्व चांगलं, माइंड खराब तर सर्वच खराब असं म्हटलं जातं. मग तुम्ही आजच का जाणून घेत नाही? तुम्ही मेडिटेशन करत असाल तर ठीकच आहे, पण नाही करत असाल तर स्वतःला हा प्रश्न विचारा की मी मेडिटेशन करत का नाही आहे, का स्टार्ट केलं नाही आहे. दिवसातून तुम्ही एकदा मेडिटेशन करू शकता, 15 ते 20 मिनटं. ते तुम्हाला फार 15 ते 20 मिनटं मेडिटेशनचे जास्त बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात. दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही 2 टाईम मेडिटेशन करू शकता, एक सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपायच्या आधी. त्यामुळे झोपही चांगली लागते मेडिटेशन केल्याने. मग तुम्ही मेडिटेशनचे फायदे जाणून का घेत नाही आहेत? तुमच्याकडे ChatGPT आहे, गुगल आहे, तुम्ही सर्च करा आणि जाणून घ्या, आणि आजपासूनच सुरुवात करा मेडिटेशनसाठी. बरेच लोकांना हा प्रश्न असतो की मेडिटेशन कसं करावं, ध्यान कसं करावं. तर तुम्हाला मी गायडन्स करू शकतो, कारण गेली 5 वर्ष मी मेडिटेशन, ध्यान हे नित्यनियमाने रोज करत आहे. त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता किंवा मला व्हॉट्सअप करा यार. मग काय, मी गायडन्स करायला तुम्हाला तयार आहे एनी टाईम. मग तुम्ही आजच बेनिफिट जाणून घ्या मेडिटेशनचे, ध्यान करण्याचे काय काय फायदे आहेत. बरेच फायदे आहेत. अर्ध्यापेक्षा अधिक आजार तुमचे मेडिटेशन केल्यानेच दूर होऊन जातील. मग काय पाहिजे आणखी? ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. दुसरं काही डाऊट असेल मेडिटेशन विषयी तर तुम्ही मला मेडिटेशन कसं करावं, त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तर तुम्ही मला मेसेज करून, व्हॉट्सअप करून विचारू शकता. धन्यवाद.